मित्रांनो, नुकतेच आयसीसीने T20 वर्ल्ड कप 2024 टुर्नामेंटच्या बेस्ट प्लेइंग 11 खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे आणि ह्या 11 खेळाडूंमध्ये किंग कोहलीचे नाव नसल्याने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे। टीम इंडियातील 11 पैकी 6 खेळाडूंना आयसीसीच्या बेस्ट प्लेइंग 11 संघात स्थान मिळाले आहे। या संघात भारतीय खेळाडूंमध्ये रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग या 6 खेळाडूंना स्थान मिळाले आहे। ह्याशिवाय अफगाणिस्तानच्या 3 खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे, ज्यात रहमानुल्लाह गुरबाज, राशिद खान आणि फजल हक फारुकी यांचा समावेश आहे। शिवाय वेस्ट इंडिजचा निकोलस पुरन आणि ऑस्ट्रेलियन संघाचा मार्कस स्टॉयनिस यांचा आयसीसीच्या प्लेइंग 11 मध्ये समावेश आहे। 12वा खेळाडू म्हणून एनरिक नोकियाची निवड करण्यात आली आहे। मित्रांनो, T20 वर्ल्ड कपच्या फायनल सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत करत तब्बल 13 वर्षांनी आयसीसीच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले। संपूर्ण टुर्नामेंटमध्ये भारतीय संघ सगळेच सामने जिंकला आणि हा देखील एक मोठा विक्रमच आहे। यापूर्वी एकाही संघाला T20 वर्ल्ड कपच्या इतिहासात अशी कामगिरी करता आली नव्हती। विराट कोहलीने फायनलमध्ये 76 धावांची उपयुक्त खेळी साकारली, मात्र इतर सामन्यात तो अपयशी ठरल्याने त्याला आयसीसीच्या बेस्ट प्लेइंग 11 संघात स्थान मिळू शकलेले नाही। मित्रांनो, तुमच्या मते ह्या संघात कोणाला स्थान मिळायला हवे होते? तुमचे मत कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। तसेच स्पोर्ट्स रिलेटेड कंटेंट्स मराठीत बघण्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।